66. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तेव्हा बृहदारण्यक उपनिषदामधल्या या चतुर्थ अध्यायाचा आपण प्रारंभ केला. त्यातला प्रथम ब्राह्मण आपण संपन्न करून मागच्या वेळेस द्वितीय ब्राह्मणाला आपण सुरुवात केली आणि त्याचा पहिला जो मंत्र आहे तो मंत्र आपण त्याचा प्रारंभ केला. तेव्हा त्या मंत्राच्या आधारावरच पुढची चर्चा असल्यामुळे जो प्रथम मंत्र आहे त्याचा आपण काय नेमकं विषय होता तो पहिल्यांदा पाहूया आपण. आणि याज्ञवल्क्य आणि राजा जनक यांच्यामध्ये काय हे झाली, चर्चा झाली आणि कोणत्या मुद्द्यापर्यंत पोहोचलेला आहे ते आपल्याला पाहणं आवश्यक आहे, म्हणजे पुढचा संदर्भ लागेल. तेव्हा प्रथम मंत्र, चौथा अध्याय आणि द्वितीय ब्राह्मण, त्याच्यामध्ये जो प्रथम मंत्राचा जो अर्थ आहे तो अर्थ असा आहे की विदेहराज जनकाने कूर्च नामक एक विशेष प्रकारच्या आसनावर उठून याज्ञवल्क्याच्या समीप गेले आणि त्यांनी याज्ञवल्क्याला म्हटलं की हे याज्ञवल्क्य, आपणास नमस्कार आहे, आपण मला उपदेश करावे, असं त्यांनी विनंती केली. त्यावेळेस याज्ञवल्क्याने सांगितलं की ज्या प्रकारे लांबच्या मार्गाने जाणारा पुरुष हा सम्यक प्रकाराने रथ किंवा नाव ह्याच्या आश्रयाने यात्रा करतो, अगदी त्याच प्रकारे तू या उपनिषदाने युक्त, उपासनेचे युक्त आणि प्राणादी ब्रह्माची उपासना करून तू समाहित चित्त होऊन गेलेला आहेस. म्हणजे तुझी पूर्वीची सगळी साधना अतिउत्तम झालेली आहे, ब्रह्मतत्वाच्या ज्ञानापर्यंत तू आलेला आहेस. तेव्हा अशा प्रकारे तू आता पूज्य श्रीमान आदित वेद आणि उपनिषदाच्या ज्ञानाने युक्त, ज्याचा ज्याचा आचार्याने उपदेश केला आहे असे होऊन गेलेला आहेस. तेव्हा इतके होण्यावर देखील आता माझा हा प्रश्न तुला आहे की तू ह्या शरीरापासून सुटून कुठे जाशील हे तुला माहिती आहे का? म्हणजे तुझ्या मृत्यूच्या नंतरचा प्रवास हे तुला सांगितलं आहे का, हे तुला माहिती आहे का? त्यावर जनक म्हणतात की भगवान, मी देहत्यागानंतर कुठे जाईन हे मला मुळीच माहिती नाही. तेव्हा याज्ञवल्क्य म्हणतो की आता मी तुला दाखवीन जेथे तू जाशील. तेव्हा जनक म्हणाले की भगवान मला अवश्य दाखवावे, असा या मंत्राचा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा आशय असं की जनको ह वैदेह, कारण की यज्ञवल्क्य विशेषणासहित संपूर्ण ब्रह्मास तो जाणत असतो आणि यासाठीच जनक जे आहे ते आचार्यकत्व म्हणजे ज्ञानित्व अभिमानी सोडून कूर्च आसना विशेषाने कूर्च आसनावरून विशेषत्वाने उठून तो याज्ञवल्क्याच्या समीप जातो आणि त्याच्या चरणावर शरण जातो आणि म्हणाला की हे याज्ञवल्क्य, तुम्हाला माझा नमस्कार आहे. अनुमा शाश्वी, अर्थात माझे तुम्ही अनुशासन करावे. शाधिती यामध्ये इति शब्द आहे आणि इति शब्द म्हणजे वाक्याची समाप्ती सूचित करण्यासाठी आहे. तेव्हा याज्ञवल्क्याने सांगितलं की हे सम्राट, लोकांमध्ये ज्या प्रकारे महान म्हणजे लांबच्या मार्गाने जाणारे रथ आणि जलाच्या मार्गाने जाणाऱ्या नौकेचा आश्रय घेऊन जे प्रवास करतात, अगदी त्याच प्रकारे तू या उपनिषदाने युक्त होऊन या ब्रह्मतत्वाची उपासना करून समाहित चित्त होऊन गेलेला आहेस. अर्थात ह्या उपासनाने युक्त अत्यंत संयुक्त चित्त होऊन गेलेला आहेस. केवळ उपनिषदामधीलच उपासनेने समाहित म्हणजे संयुक्त होऊ शकला नाही, तर अशा प्रकारे वृंदारक, पूज्य आणि आढ्य अर्थात श्रीमान देखील होऊन गेलेला आहेस. तू सर्व अर्थाने परिपूर्ण आहेस. असा आहे की तू दरिद्री नाहीस, तू अधित वेद ज्याने वेदाध्ययन करून घेतलेल्या अशा प्रकारचा तू आहेस आणि अधित वेद आहे आणि उपनिषदानी च्या ज्ञानाने परिपूर्ण असा आहेस, ज्या आचार्याने उपनिषदांचा उपदेश करून दिला आहे असा तू उक्तोपनितक असं त्याला संबोधन केलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारे संपूर्ण विभूतीने संपन्न होण्यावर देखील परमात्म्याचा बोध झाल्याशिवाय तू भयाच्या माध्यमातूनच स्थित आहेस. आणि एवढं सगळे जरी तुला प्राप्त झालेलं आहे, वस्तुतः ब्रह्मतत्वाची प्राप्ती झाल्यानंतर तू निर्भय व्हायला पाहिजे, पण तरीही तुझ्यामध्ये भय आहेस. तेव्हा भयाच्या माध्यमात तू स्थित आहेस, अर्थात तेव्हापर्यंत तू अकृतार्थच राहशील. जोपर्यंत मनुष्य निर्भय होत नाही आणि जोपर्यंत त्याला जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये आपण आहोत असंच नाही, तर ह्याच्यापासून मुक्त झालेलो आहोत अशा प्रकारची त्याला जेव्हा जाणीव होते तेव्हाच तो कृतार्थ होतो आणि त्यावेळेस तो निर्भय होतो. तेव्हा असा तू निर्भय झालेला नाहीस आणि अजून तशा प्रकारची कृतार्थता तुला मिळाली नाही. तेव्हा जोपर्यंत की
परब्रह्मास तू जाणत नसतो, तू येथून ह्या देहापासून जेव्हा मुक्त होशील तेव्हा ह्या नौका आणि ह्या रथस्थानी उपासनेच्या समावेशून कसं काय जाशील, कशा वस्तूस तू प्राप्त होशील हे तुला माहिती आहे का? त्यावर जनक म्हणतो की हे भगवान, हे पूज्य, मी त्या वस्तूस मुळीच जाणत नाही की जेथे की मी देहाचा त्याग केल्यावर जाईल. तेव्हा याज्ञवल्क्य म्हणतात की ठीक आहे, जर तू हे जाणत नाहीस तर कोठे गेल्यावर तू कृतार्थ होशील, तर मी तुझे हे स्थान दाखवेन जेथे तू जाणार आहेस. जनक म्हणतो जर माझ्यावर प्रसन्न तुम्ही होत असणार तर भगवान मला त्याचा उपदेश जरूर करावा. तेव्हा याज्ञवल्क्य म्हणतात आता ऐक. बस इथे हा संपतो मंत्र. आता ऐक म्हणजे काय सांगतात याज्ञवल्क्य, आणि जन्म झाल्यानंतर पूर्ण जीवन संपताना देहत्याग केल्यानंतर त्याचा प्रवास कुठे आहे ह्याच्यावरचं विवेचन आता याज्ञवल्क्य हे या त्यांना जनक राजाला सांगतात. आता हा दुसऱ्या मंत्रापासून ह्या गोष्टीचा पूर्ण उल्लेख आहे. तेव्हा दक्षिण नेत्रस्थ इंद्रसंज्ञक पुरुषाचा परिचय ह्याच्यामध्ये दिलेला आहे. दक्षिण नेत्रस्थ म्हणजे दक्षिण म्हणजेच डाव्या डोळ्यामध्ये, आणि ज्याचं इंद्र अशी संज्ञा केलेली आहे, इंद्र संबोधन केलेलं आहे, असा जो पुरुष आहे त्याचा ह्या दुसऱ्या मंत्रामध्ये परिचय आहे. तेव्हा मंत्र असा आहे, मंत्र 2, चौथा अध्याय, दुसरा ब्राह्मण, दुसरा मंत्र. इंधो हवै नामैष योयम दक्षिणे अक्षणं पुरुषस्वम वा एतम इंध इंधम सनमिंद्रम इत्याचक्षते परोक्षेण इव परोक्षप्रिया इव ही देवाः प्रत्यक्षा द्वेषः. याचा अर्थ असा की हा जो दक्षिण नेत्रामध्ये जो पुरुष आहे ना, तर तो इंद नावाचा आहे, आणि त्या पुरुषाची इंद होताना देखील परोक्ष रूपाने इंद्र त्याला म्हणतात. कारण की देवगण जे असतात ते परोक्ष प्रिय आहे, प्रत्यक्षात मात्र ते ते प्रत्यक्ष ज्ञान त्यांना नाही येतं. त्यांच्या तर्काने आणि परोक्ष म्हणजे त्यांच्या केवळ अनुमानाने त्यांना ज्ञान आहे, प्रत्यक्षात मात्र त्यांना ज्ञान नाही. मग प्रत्यक्षात ते कसे आहेत, तर प्रत्यक्षात ते द्वेष करणारे आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये द्वेष भरलेला आहे. कारण जर प्रत्यक्ष ब्रह्मतत्वाची प्राप्ती झाली तर मनुष्य हा द्वेषी राहत नाही. पण इंद्र आणि इंद्राचे जे काही देवगण आहेत ते कसे आहेत, तर त्याच्यामध्ये द्वेष आहे. म्हणून या मंत्राचा अर्थ शब्दशः असा आहे. तर त्यामुळे पुढे ते काय म्हणतात त्याचा आशय काय ते पाहूया. इंदो ह वै नाम. इंद, इंद असे त्याला नाव दिलेले. इंद म्हणजे काय, तर चक्षुष ब्रह्म आहे. अशा प्रकारे आदित्याच्या अंतर्गत पुरुषाचे पूर्वी वर्णन केले गेले आहे. तेव्हा तो हा जो काही विशेष रूपाने दक्षिण नेत्रामध्ये स्थित असतो तो सत्यनामवाला आहे, आणि दीप्ती गुणवाला होण्याच्या कारणाने तो इंद हे प्रत्यक्ष नाम त्याचे धारण करतो. अशा या पुरुषास इंद होत असतानाही परोक्ष रूपाने इंद्र म्हटलेलं आहे. म्हणजे त्याचं परोक्ष नाव हा इंद्र आहे, म्हणजे इंद्राची व्युत्पत्ती इंदपासून आहे. तेव्हा असं म्हणतात, कारण की देवगण माना परोक्ष प्रिय आहेत, प्रत्यक्ष मात्र ते द्वेषी आहेत, आणि प्रत्यक्ष नाम ग्रहणाने ते द्वेष करत असतात. तेव्हा हे तू वैश्वानर आत्म्यास प्राप्त होऊन गेलेला आहेस. तर तुझी कुठे अंततः स्थान राहील, तर वैश्वानर आत्म्याला तू प्राप्त होशील, असं या दुसऱ्या मंत्रामध्ये सांगितलं आहे. तेव्हा या दक्षिण नेत्रामध्ये त्याची काय स्थिती हे आपण पाहिलं. आता आपण वाम वाम नेत्रामध्ये वामनेत्रस्थ इंद्रपानी तथा विराट परिचय या दोघांची आता आपण त्याची प्रशंसा, अन्न, प्रावरण इत्यादी मार्गाधिकांचे आता हे वर्णन या तिसऱ्या मंत्रामध्ये केलेलं आहे. तेव्हा तिसरा मंत्र असा आहे की अथैतद वामे अक्षाणी पुरुषरूपमे मा शास्य पत्नी विराट तयोरैष्य संस्थावो य एषोंत हृदयम आकाशो थैनयो रत अन्न य एषेंत हृदय लोहितपिंडा तै थैतयो तयोरेतात प्रावरण यदेतत् तज्ञानहृदये जाल जा जालकमिव मिवा थैना थैनयोरेषः.
श्रुती ही संचरणी यैषा हृदया दुर्वा ना नाद्युच्चरित यथा केशः सहस्रदा भिन्न एवमस्यैता हितानाम नाडेन हृदये प्रतिष्ठिता भवन्तेता भीर्वा एतत् एतदा स्रवति तस्माद्देश प्रवृत्ति हरतर इवैव भवत्यस्माच्छारी राधात्मनः. आता हा तिसरा मंत्र वाचलेला आहे, तर त्याच्यावर त्याचा अर्थ काय ते आपण पाहूया की, आणि हा जो डाव्या नेत्रामध्ये जो पुरुष आहे, तो जो पुरुषरूप आहे, तो या इंद्राची पत्नी विराट अन्न असा आहे. म्हणजे विराट जो आहे तो समष्टीमध्ये पुरुषाचा अन्नमय कोश असल्यामुळे ते विराट जो आहे तो अन्न आहे, आणि ते अन्नमय जो कोश आहे तोच तीच इंद्राची पत्नी आहे असं यांचं म्हणणं आहे. तेव्हा या दोघांचे हे संस्थाव म्हणजे मिलनाचे स्थान आहे, जो की या हृदयांतर्गत आकाश आहे, त्या दोघांचेच हे अन्न आहे, जे की या हृदयांतर्गत जाळ्यामध्ये आहे, आणि या दोघांमध्ये हा मार्ग संचार करण्याचा मार्ग आहे. तेव्हा तो जो की या हृदयाच्या वरच्या दिशेने नाही जात नाही, तर ज्या प्रकारे सहस्त्र भागामध्ये विभक्त केलेल्या या केशासमान ज्या नाडी असतात, तसेच हिता नामाच्या नाड्या ज्या आहेत ते हृदयाच्या मध्ये स्थिर असतात, आणि यांच्याचद्वारे जाताना हे अन्न हे शरीरात तयार होत असते, आणि यापासूनच या स्थूल शरीराभिमानी वैश्वानरापासून हे देहाभिमानी तैजस सूक्ष्मतर आहार करणाराच असतो. म्हणजे आहाराची निर्मिती या वैश्वानरापासून ही शरीरात होते, असे या ठिकाणी मुख्य मुद्दा सांगितलाय. तेव्हा त्याचा आशय काय ते आपण पाहूया की हा जो वाम नेत्रामध्ये पुरुषरूप असतो, तर ती तर त्याची पत्नी आहे. तुम्ही ज्या वैश्वानर आत्म्या संपन्न झालेल्या आहात, त्या या भोगता इंद्राची ही भोग्यरूपा पत्नी आहे. भोग्य होण्याच्या कारणाने विराट अन्न आहे, आणि ते हे अन्न आणि स्वप्नामध्ये मिथुन होत असते. कशा प्रकारे? तर त्या इंद्राणी आणि इंद्राचे हे संस्थाव आहे, जेथे दोनही मिळून एक दुसऱ्याचे संस्थाव अर्थात प्रशंसा करणारे असतात. हे संस्थाव काय आहे की जे या हृदयांतर्गत आकाश आहे, आणि अंतर हृदयामध्ये अर्थात मासपिंडरूप हृदयाच्या मध्ये असलेले, आणि या दोघांच्याही पुढे सांगितले जाणारे अन्न जे आहे ते भोज्य म्हणजे स्थितीचा हेतू आहे. तर ते काय आहे? तर जो की या हृदयामध्ये जे काही लोहित पिंड असतं, त्या पिंडाकारास प्राप्त झालेला लोहितच हा त्याला लोहितपिंड असं म्हणतात. खाल्लेले अन्न दोन प्रकारचे परिणित होत असते. जे स्थूल असते ते खाली जात असते, आणि जो दुसऱ्या प्रकारचं जे अन्न आहे तर ते पुन्हा अग्नीने पचवलं जात असतं, आणि जाऊन ते दोन प्रकारे परिणित होऊन जातं. जो मध्यम रस आहे तो लोहित इत्यादी क्रमाने, आणि या दोनाचाही ह्या पुढे जाणारे जे अन्न भोज्य म्हणजे स्थितीचा हेतू आहे, तर ते काय आहे की जो की या हृदयामध्ये लोहितपिंड आहे, पिंडाकारास प्राप्त झालेला लोहितच लोहितपिंड आहे, आणि खाल्लेले अन्न दोन प्रकारचे परिणमित होत असतात. जे स्थूल असतं ते खाली जात असतं, आणि दुसऱ्या प्रकारचा जो असतो तो पुन्हा अग्नीने पचवल्या जाऊन दोन प्रकारचे परिणित होऊन जो मध्यम रस होत असतो तो लोहित आहे. आणि लोहितादी क्रमाने पंचभौतिक पिंडरूप शरीरास पुष्ट बनवित असतो. आणि जो सूक्ष्मतम रस आहे तो हृदयाच्या मिथुन भावास प्राप्त होऊन लिंगात्मा इंद्राचे हे लोहित पिंड आहे, त्यास तैजस असं म्हणतात. आणि जे तो सूक्ष्म नाडीमध्ये अनुप्रविष्ट होऊन हृदयामध्ये मिथुन भावास प्राप्त झालेले त्या इंद्र आणि इंद्राणीच्या स्थितीचे कारण आहे. हीच ती गोष्ट अथैनयोरौ तदन्नम इत्यादी वाक्याने सांगितली गेली आहे. याच्याशिवाय दुसरी गोष्ट अशी आहे की या दोन प्रावरण आहेत, लोकात ह्याचे भोजन करणारे आणि निद्रा करणारे ह्याचे हे प्रावरण म्हणजे आच्छादन आहे. तर श्रुती आणि समानतेची कल्पना करत असते की येथे ते जे प्रावरण काय आहे, तर ह्या ज्या हृदयामध्ये जलासारखे आहेत आणि अनेक नाड्या छिद्रांची बहुलता होण्याच्या कारणाने ती जलाच्या समान आहे, आणि ही ह्यांची श्रुती म्हणजे मार्ग आहेत, ह्यातून तो संचार करत जातो. आणि या कारणाने ही संचरणी अर्थात स्वप्नातून जागृत अनेक मार्ग आहेत. तो मार्ग काय आहे? तर जो की या हृदयामध्ये हृदय देशापासून ऊर्ध्व दिशेने जी नाडी जात असते, हे त्यांचे परिमाण दाखविले आहे. लोकांमध्ये ज्या प्रकारे सहस्रावधी भागामधून वाटून गेलेल्या ह्या केशवाहिन्या
अत्यंत सूक्ष्म होऊन जात असतात. अशा प्रकारे या देहाशी संबंध ठेवणाऱ्या या हिता नावाने विख्यात नाड्या ह्या सूक्ष्म असतात आणि या हृदयाच्या मध्येच मांसपिंडामध्ये प्रतिष्ठित असतात. कदंब पुष्पाच्या केसराच्या समान या हृदयाच्या पासून सर्व बाजूंनी पसरलेले आहेत. ह्या अत्यंत सूक्ष्म नाड्यापासून जाताना हे अन्न शरीरामध्ये सर्वत्र पसरत असते. ते हे देवता शरीर देवता शरीर या रज्जूभूत अन्नाने वाढत असते, म्हणजे पुष्टी प्राप्त करत असते. म्हणून कारण की पिंड स्थूल जे आहे ते पिंड जे आहे ते स्थूल अन्नाने वृद्धिंगच प्राप्त होत असते आणि हे देवता शरीर रूप लिंग देह जो आहे तो सूक्ष्म अन्नाने वृद्धीस प्राप्त होताना स्थित राहत असतो. मलमूत्रादी स्थूल भागाच्या तुलनेत तर पिंडाची वृद्धी करणारे अन्नच सूक्ष्म देखील असते आणि त्याच्यापेक्षाही लिंगदेहाची स्थिती करणारे अन्न तर अत्यंत सूक्ष्मतर आहे आणि म्हणून पिंड सूक्ष्माहारी असते आणि सूक्ष्माहारीपेक्षा पण हा लिंगात्मा सूक्ष्मतर आहार करणारा असतो. त्या शरीरापासून शरीरच म्हणजे शारीर असते. त्या शरीरापासून जे शरीर बनते त्याला शारीर असं म्हणतात. त्या शारीर आत्मा वैश्वानराच्या ह्या तैजस अधिक सूक्ष्म अन्नाद्वारे ते उपचित होत असते. असा ह्याचा पूर्ण अर्थ आहे. तेव्हा ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण पाहूया. आता पुढचं म्हणजे त्यांनी सांगितले प्राणात्मभूत या विद्वानाची सर्वात्मकतेचे वर्णन केलेले आहे आणि जनकाची अभयप्राप्ती आणि याज्ञवल्क्याची प्रती जनकाचे आत्मसमर्पण हा विषय आता ह्या पुढच्या ह्याच्यामध्ये मंत्रामध्ये म्हटलेला आहे. आणि मंत्र आहे तो चौथा मंत्र आहे आणि विषय हा पूर्ण सर्वात्मकेचं वर्णन आणि जनकाची अभयप्राप्ती आहे. आणि जनक अभयप्राप्ती कोणी दिली आहे ते याज्ञवल्क्याने जनकाला अभयप्राप्ती दिली. हे या ह्या समर्पणाच्या संदर्भामध्ये हा जो मंत्र आहे तो हा हृदयभूत तैजस सूक्ष्मभूत प्राणाचे धारण केल्या जाऊन तो स्वतः प्राणच होऊन जातो असा हा विषय आहे. तेव्हा आता मुख्य मंत्र चौथा मंत्र काय ते पाहूया आपण. तस्य प्राची दिक् प्रांच प्राणा दक्षिण दिक् दक्षिणे प्राणाः प्रतीची दिक् प्रत्यंच प्राणा उदीची दिवुदंच प्राणा ऊर्ध्वा दिगुद्दुर्वा प्राणः अवाची दिग्वांचः प्राणाः सर्वदिशः सर्वे प्राणाः स एष नेति 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 इत्यात्मा ग्रह्या नहि गृह्येत शीर्यो नहि शीर्यते संगो नहि न सज्जते न सिते न व्यथते न रिषत्य भयम वै जनक प्राप्तोसिति होवाच याज्ञवल्क्यः. स होवाच जनको वैदेही भयम त्वा गच्छदात याज्ञवल्क्योनो भगवन् भयम वेद्यसे नमस्ते स्थित्वे विदेहा अयमहमस्मि असा हा मंत्र आहे. तेव्हा याचा अर्थ असा आहे की त्या विद्वानांची ही जी पूर्व दिशा जी आहे ते पूर्व प्राण आहे आणि दक्षिण दिशा ही दक्षिण प्राण आहे. पश्चिम दिशा जी आहे पश्चिम प्राण आहे आणि उत्तर दिशा ही उत्तर प्राण आहे. ऊर्ध्व दिशा ही ऊर्ध्व प्राण आहे. अधक दिशा आहे अधकचे प्राण आहे आणि संपूर्ण दिशा हे संपूर्ण प्राण आहे. तेव्हा ह्या नेती रूपाने वर्णन केलेल्या या आत्मा अग्रह्य आहे. ते ग्रहण केल्या जाऊ शकत नाही. ते अशौर्य आहे, शीर्ण होत नाही, म्हणजे अविनाशी असते, असंग असते, त्याचा संग होऊ शकत नाही. तो अबद्ध आहे, व्यथित होत नाही आणि क्षीण होत नाही. तेव्हा हे जनका तू निश्चयच अभयास प्राप्त होऊन गेला आहेस असे याज्ञवल्क्याने सांगितले. आणि त्या विदेहराज जनकाने सांगितले की हे भगवन याज्ञवल्क्य, ज्यास आपण मला अभय ब्रह्मतत्वाचे ज्ञान करून दिले त्या आपणास अभय प्राप्त होईलच. आपणास नमस्कार असो आणि हा विदेह देश आणि हा मी आपल्या आता अधीन आहोत असं या शब्दशः अर्थ आहे. तेव्हा या मंत्राचा आपण आशय पाहूया. क्रमशः वैश्वानरापासून तैजसास ह्या हृदयात्म्यास आणि हृदयात्म्यापासून प्राणात्म भावास प्राप्त झालेल्या या विद्वानाची प्राची दिशा ही पूर्वगत प्राण सांगितला आहे. तेव्हा हे भगवान याज्ञवल्क्य, या ज्यास आपण मला अभय ब्रह्मतत्वाचे ज्ञान करून दिले आणि त्या आपणास अभय प्राप्त होईल, आपणास नमस्कार असो
आणि हा विदेह देह जो आहे, विदेह देश जो आहे आणि हा मी, हे आपल्या अधीन आता आता आम्ही येत आहोत, तेव्हा आम्हाला तुम्ही स्वीकार करा, अशी विनंती ही जनकराजाला जनकराजाने याज्ञवल्क्याला सांगितली. तेव्हा याचा आशय असा आहे की क्रमशः वैश्वानरापासून तैजसास, हृदयात्म्यास आणि हृदयात्म्यापासून प्राणात्मभावास प्राप्त झालेल्या या विद्वानाची प्राची दिशा पूर्वगत प्राण आहे आणि दक्षिण प्राण आहे. अशा प्रकारे पश्चिम दिशा पश्चिम प्राण, उत्तर दिशा उत्तर प्राण, ऊर्ध्व दिशा ऊर्ध्व प्राण, अधः दिशा अधः प्राण आणि संपूर्ण दिशामध्ये संपूर्ण प्राण आहे. अशा प्रकारे या विद्वाना क्रमशः सर्वात्म प्राणास आत्मभावाने प्राप्त होऊन जात असतो. त्या सर्वात्माचे प्रत्येगात्मामध्ये उपसंहार करून दृष्ट्याच्या दृष्टभाव अर्थात नेती नेती अशा प्रकारचा निर्देश केले गेलेल्या या तुर्य आत्म्यास प्राप्त होऊन जात असतो. आणि तो नेती नेती निर्देश केला गेलेला आत्मा आहे. नेती नेती आत्मा ह्यास घेऊन नरिष्यती येथपर्यंत व्याख्या केली गेलेली आहे. तेव्हा हे जनका, तू अभयास अर्थात जन्ममरणादी शून्य ब्रह्मतत्वास प्राप्त होऊन गेलेला आहेस, असा निश्चयच या याज्ञवल्क्याने सांगितले. तेव्हा अशा प्रकारे असे सांगितले गेले. आता तुला हे दाखवायचे आहे की जेथे तू जाणार आहेस. तेव्हा हे त्या विदेह जनकाने सांगितले की हे भगवान पूज्य याज्ञवल्क्य, जे आपण आम्हास अभय ब्रह्म ते जे ज्ञान करून दिले आहेत, अर्थात उपाधिकृत अज्ञानरूप पडद्यास हटवून ब्रह्मतत्वाची प्राप्ती करवत आहात, त्या आपणास देखील अभयच प्राप्त होईल. साक्षात आत्म्याचे ज्ञान करणारे आपणास मी ह्या विद्येच्या बदल्यात आणखीन काय देऊ, यासाठी आपणास नमस्कार आहे. हे विदेह राज्य आपलेच आहे आणि हा मी देखील हा आपलाच दासभावात स्थित आहे. तात्पर्य असं आहे की मला आपल्या ह्या राज्यास आपल्या इच्छेनुसार ते प्राप्त करून द्यावे. अशा प्रकारे हे विवेचन ह्या ठिकाणी संपलेलं आहे. आणि अशा प्रकारे बृहदारण्यक उपनिषदामधील चतुर्थ अध्यायातील द्वितीय कूर्च ब्राह्मण संपन्न झाले. असे हे दुसरे ब्राह्मण हे इथे संपलेले आहे. तेव्हा आता तृतीय ब्राह्मण आपण सुरू करूया. तर तृतीय ब्राह्मण हे जनकम वैदेह याज्ञवल्क्यो जगाम इत्यादी रूपाने आरंभ होणाऱ्या या ब्राह्मणाचा संबंध कशा प्रकारे त्या प्रकारे आहे की विज्ञानमय आत्मा हा साक्षात अपरोक्ष सर्वांतर परब्रह्मच आहे. जसे की यामध्ये भिन्न कोणी दृष्टो नाही इत्यादी श्रुतीने सिद्ध होत असते. या देहामध्ये प्रविष्ट तो भाषणादी लिंगवाला आणि विज्ञानात्मा या शरीरापासून भिन्न आहे, असे मधुकांडामध्ये देखील अजातशत्रूच्या संवादामध्ये गार्ग्य आणि कश्यपाच्या प्रश्नामध्ये या प्राणादीचे कर्तृत्व भोक्तृत्वाचा निराकरणाद्वारा या ज्ञात होण्यासाठी देखील पुन्हा ह्या औशस्थ म्हणजे उशस्थ चक्रयानाच्या प्रश्नामध्ये जो प्राणाने प्रणन करत असतो इत्यादी वाक्याद्वारे प्रणनादी लिंगचे उपन्यास करून सामान्य रूपाने प्राणानादी लिंगवाला जाणून घेतो. त्याच दृष्टीचा हा दृष्टा आहे आणि ह्या सर्व वाक्याने अलुप्त शक्ती स्वभाव ज्ञात होत असतो. त्यास हे अज्ञान आणि त्याचे कार्य अंतःकरण इत्यादी ह्या अन्य उपाधीच्या कारणाने संसाराची प्राप्ती झाली आहे. ज्या प्रकारे की रज्जू, उसर, शुक्ती आणि आकाश इत्यादीमध्ये सर्प, जल, रजत आणि मलिनता आदीची प्रतीती होत असते. दुसऱ्याचे आरोप आदीची प्रतीती आणि दुसऱ्याचे आरोप करण्याचे कारणच असे आहे की स्वतः नाही. त्याच प्रकारे हे समजले पाहिजे की अशा प्रकारे निरुपाधिक निरुपाख्य मन आणि वाणीचा अविषय नेती नेती ह्या वाक्याने निर्देश्य आणि साक्षात अपरोक्ष सर्वांतर आत्मा हा ब्रह्म अक्षर अंतर्यामी प्रशास्ता औपनिषद पुरुष विज्ञान आनंदरूप ब्रह्म आहे, हे ज्ञात झाले. हे ज्ञात झाले आणि तेच पुन्हा पुन्हा सूक्ष्माहार करणाऱ्या ह्या इंद्रसंज्ञक वैश्वानर पुन्हा पुन्हा त्याच्यापेक्षाही सूक्ष्मतर आहार करणारा या हृदयावरती लिंगात्मा आणि पुन्हा त्याच्यापेक्षाही सूक्ष्म प्राणोधिक जगदात्मा जाणला गेलेला आहे. नंतर रज्जू आदीच्या सर्पाधिकाच्या समान उपाधिरूप जगदात्म्याचे देखील
ज्ञानाद्वारे लय केलेला आहे. सएष नेती नेती या वाक्याद्वारे साक्षात सर्वांतर ब्रह्म जाणल्या गेलेलं आहे. अशा प्रकारे संक्षेपतः शास्त्राद्वारे याज्ञवल्क्यास जनकाने अभयास प्राप्त करून घेतले आहे. येथे द्वितीय ब्राह्मणामध्ये उपासकांची कर्ममुक्तीरूप अन्य प्रसंगाने इंध ही प्राणी विकता हारतरहा सर्वे प्राणाः स एष नेती नेती इत्यादी रूपाने जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि तूर्य ह्याचा उल्लेख केला गेलेला आहे. आता जागृत विस्तारपूर्वक बोध आणि अभय पद हे प्राप्त करायचे आहे. आणि म्हणून विपरीत ज्ञानाच्या आशंकेचे निराकरणाद्वारे आत्म्याचे अस्तित्व हेच देहादीने भिन्नत्व, शुद्धत्व, स्वयंप्रकाशत्व, अनुपक्त अनुक्त शक्ती अनुक्त शक्ती स्वरूपत्व, निरतिशय आनंद स्वभावत्व आणि अद्वैत तत्वाचा हा बोध करावायचा आहे. यानेच पुढील ग्रंथाचा आता आरंभ केला जात आहे. आख्यायिका तर अशी आहे की विद्येचे दान आणि ग्रहणाची विधी प्रदर्शित करण्यासाठी आणि विशेष विद्येच्या स्तुतीसाठी आहे. त्या वरदानादीची सूचना ही गोष्ट ज्ञात होत असते. तेव्हा जनकाच्या याज्ञवल्क्याचे येणे आणि राजाने पहिले प्राप्त केलेल्या इच्छेनुसार प्रश्नरूप वराच्या कारणाने त्यांना प्रश्न करण्याचा हा पहिला मंत्र आहे. तेव्हा मंत्र हा अशा प्रकारचा: जनकम ह वैदेह याज्ञवल्क्यो जगासस मेनेन वदिष्य इत्थद ह यज्जनकश्च वैदेहो याज्ञवल्क्यश्च अग्निहोत्रे समुदाते तस्मै ह याज्ञवल्क्यो वरम ददौ सह काम प्रश्नमेव वब्रे तम हास्मै ददौ तम हम सम्राडेव पप्रच्छ. याचा अर्थ असा की वेद हा विदेहराज जनकाच्या जवळ हा याज्ञवल्क्य गेला आणि त्यांचा उपदेश करणार नाही, परंतु मध्ये अग्निहोत्राच्या विषयाबद्दल परस्पर संवाद केलेला होता. त्या समयी याज्ञवल्क्याने त्यास जो वर दिला होता आणि त्याने इच्छेनुसार प्रश्न करण्याची मागणी पण केली होती, तो जो वर ह्याने दिला याज्ञवल्क्याने, म्हणून त्यांना या प्रथम असा प्रश्न केला. काय प्रश्न केला की विदेहराज जनकाच्या समीप, म्हणजे प्रश्न केला आहे, काय केलाय आपण पुढचा जो काही पहिला मंत्र जो आहे त्याचा जो अर्थय आहे तो असा आहे की विदेहराज जनकाच्या समीप याज्ञवल्क्य गेले आणि त्याने जाताना असा विचार केला की असे चिंतन केले की मी राजाच्या प्रती काहीही उपदेश करणार नाही अशी भूमिका घेऊनच गेला आणि जाण्याचे प्रयोग तर योगक्षेमाच्यासाठीच आहे असे दाखवण्याचा प्रयत्न केला. पण अशा प्रकारचे संकल्प होण्यावर देखील याज्ञवल्क्याने जे जे काही जनकांना विचारले ते सर्व दाखवले. अशा प्रकारे संकल्पित विचारांच्या या विरुद्ध करण्याचा काय हेतू होता याविषयी श्रुती आख्यायिका दाखवत आहे. आणि ती अशी की ह्याच्यापूर्वी याज्ञवल्क्य आणि जनकाचे अग्निहोत्राच्या निमित्ताने काही संवाद झाले होते. त्यामध्ये जनकाने अग्निहोत्र विषयाचे ज्ञान पाहून त्याच्यावर संतुष्ट होऊन याज्ञवल्क्याने जनकास वर दिला होता आणि त्या समयी त्या जनकाने त्याच्या इच्छेनुसार प्रश्न करण्याचाच वर मागितला होता आणि याज्ञवल्क्याने तो दिलेलाही होता. तेव्हा त्या वरप्रदानाच्या सामर्थ्याने काही सांगण्याचा इच्छा असणारे न होता आणि चूप बसून राहण्यावर देखील प्रथम राजा जनकानेच याज्ञवल्क्याला प्रश्न विचारले. कारण या प्रश्न विचारण्याच्या मागे पार्श्वभूमी सांगितली की त्याला वर दिला होता की तुला जेव्हा वाटेल तेव्हा तुझी जिज्ञासा व्यक्त कर, प्रश्न तू अवश्य विचार, त्याचं समाधान मी तुला देईन. अशा या पार्श्वभूमीवर जनकाने याज्ञवल्क्याला विचारलं की कर्माच्या विरुद्ध होण्याचे कारण त्या कर्मकांडाच्या प्रसंगातच ब्रह्मविद्येचे वर्णन केले गेले नव्हते. कारण की विद्या तर स्वतंत्र आहे, ब्रह्मविद्या स्वतंत्र आहे.
अन्य सहकारी साधनेच्या अपेक्षेचे रहित आहे आणि म्हणून पुरुषार्थाची साधनभूत असते. आणि म्हणून ही ब्रह्मविद्या जी आहे ही कर्मकांडापासून ही भिन्न आहे, अतिरिक्त आहे. तेव्हा या संदर्भात आता हा मंत्र सांगितले त्यांनी. पाच मंत्र आहेत आणि 5 मंत्रामध्ये 5 ज्योतीचं वर्णन केलेलं आहे. एक एक ज्योत तुमच्या म्हणजे संदर्भ असलेली आहे. आणि शेवटी अंतिम पंचम ज्योत जी आहे ती आत्मज्योत आहे. तेव्हा या आत्मज्योतीपर्यंत एकानंतर एक गोष्ट त्यांनी सांगायला सुरुवात केली आणि मग ह्याला जनकाच्या पूर्ण ज्ञान त्यांनी दिलं परिपूर्णपणे, की ज्या ज्ञानामुळे त्याची तृप्ती झाली, परिपूर्णता झाली. तेव्हा ह्या 5 ज्योती काय आहेत याचा आपण आता इथून विचार करायचा. पुरुष जो आहे तो व्यवहारामध्ये उपयोगी या 5ही ज्योतीचा उपयोग करतो. आणि त्यामध्ये पहिली ज्योत जी आहे ती आदित्य ज्योत आहे. तेव्हा दुसरा मंत्र आहे आदित्य ज्योतीच्या संदर्भात. त्यामुळे मंत्र असा आहे की याज्ञवल्क्यः किं ज्योतिरयं पुरुष इति आदित्य ज्योतिः सम्राडिति होवाच आदित्ये नैवायं ज्योतिषिस्था पल्यते कर्मकुरुते विपल्येति यतेव मे वैतद याज्ञवल्क्य. याज्ञवल्क्य आता अर्थ असा आहे की हे याज्ञवल्क्य, हा पुरुष तर कोणत्या ज्योतिवाला आहे असा प्रश्न विचारला. तेव्हा हा प्रश्न जनकाने विचारला याज्ञवल्क्याला. तेव्हा याज्ञवल्क्याने त्याचं उत्तर दिलं की हे सम्राट, हा आदित्यरूप ज्योतिवाला आहे असे याज्ञवल्क्याने सांगितले. आणि आदित्यरूप ज्योतीनेच हा बसतो व सर्व दिशेने जातो. सर्व व्यवहार जो आहे हा तो आदित्यरूप ज्योतीनेच करत असतो. तेव्हा याज्ञवल्क्य म्हणतात की ही गोष्ट बरोबर आहे, ही अशीच आहे. तेव्हा त्याच्यावर ह्याचं अनुमोदन सुद्धा स्वतः जनक देतो की हे योग्य तुम्ही सांगितलं आहे मला. तेव्हा या दुसऱ्या मंत्राचा आशय असा आहे की हे याज्ञवल्क्य, या प्रकारे आपल्या अभिमुख करण्यासाठी संबोधन करून जनक विचारत आहेत की हा पुरुष कोणत्या काय आहे हे त्याचा अभिप्रायाने विचारत आहे. तेव्हा हा पुरुष जो आहे तो कोणत्या ज्योतिवाला आहे. प्राकृत असलेल्या देहेंद्रिय संघात रूप यामध्ये हा जो प्रश्न केला आहे काय की हे आपल्या अवयवाच्या बाहेर राहणारे कोणत्या तरी अन्य ज्योतीने व्यवहार करत असतात, अथवा आपल्या अवयवाच्या संघातमध्ये राहणाऱ्या ज्योतीने हा पुरुष जो आहे तो ज्योतीचे कार्य पूर्ण करत असतो. तेव्हा या अभिप्रायाने जनक विचारत आहेत, परंतु देहादी संघातनाने व्यतिरिक्त अथवा अव्यतिरिक्त कशा प्रकारे कशा प्रकारच्या ज्योतीने हे ज्योतीचे कारणे पूर्ण होत असते आणि ह्याने काय होणार आहे, यामध्ये जे कारण आहे ते ऐका. जर ह्याचा स्वभाव कोणत्या तरी व्यतिरिक्त ज्योतीचे कार्य पूर्ण करण्याचा निश्चय झाला असेल तर ती ज्योती पाहिल्या गेली नाही. त्यामुळे त्या कार्याच्या विषयामध्ये देखील आम्ही असे अनुमान करू की हे कार्य कोणत्या तरी व्यतिरिक्त ज्योतीच्या कारण होऊ शकते. आणि जर हे आपल्याशी अभिन्न असणाऱ्या ज्योतीद्वारेच व्यवहार करत असते तर तो ज्योतीचा प्रत्यक्ष न होण्यावर देखील ज्योतीचे कार्य पाहिल्यावर अभिन्न ज्योतीचाच अनुमान केला पाहिजे. जर असे मानले की पुरुषाच्या व्यवहाराच्या हेतूने या व्यतिरिक्त अथवा अव्यतिरिक्त ज्योती आहेत, तेव्हा ह्याचा काही निश्चित असा नियम झालेला नाही. तेव्हा तर ज्योतीच्या विषयामध्ये अनिश्चितच आहे असे मानूनच जनक जो आहे तो याज्ञवल्क्यास विचारतो की हा पुरुष नेमका कोणत्या ज्योतीवाला आहे. असा हा प्रश्न हा जनक याज्ञवल्क्याला विचारतो. कारण सर्व प्रकारचं त्या ठिकाणी शक्यता दिलेली आहे आणि त्या कारणाने हा प्रश्न विचारला. त्यावर चर्चेमध्ये एक शिष्य शंका विचारतो की परंतु जनकामध्ये असे अनुमान कौशल्य तर होतेच, मग त्यास प्रश्न करण्याची काय आवश्यकता होती. तो स्वयंच अनुमान करून का नाही जाणू शकत. याच्यावर समाधान करताना गुरु म्हणतात की हे सर्व ठीक आहे तू बोलतो, तथापि लिंग आणि लिंगी अर्थात व्यापक आणि व्याप्त ह्याच्या संबंधाच्या विषयाचा अत्यंत सूक्ष्मताचे कारण ते त्यांना अनेक विद्वानाच्यासाठी देखील दुर्बोध समजत आहे.
एकाकी तर गोष्टच काय आहे, यापासून धर्म जसे सूक्ष्म विषयाचा हा निर्णय करण्याच्या ह्या परिषद व्यापार अनेक गोष्टीची अपेक्षा हा होत असते आणि विशिष्ट पुरुषाची देखील अपेक्षा होत असते. कमी तेव्हा त्या प्रश्नाचं समाधान देताना म्हणतात की हे तू सांगतोयस ते ठीकच आहे, तथापि लिंग आणि लिंगी अर्थात व्यापक आणि व्याप्तच्या संबंध विशेषाचा अत्यंत सूक्ष्मताचे कारण ते त्यांना अनेक विद्वानाच्यासाठी ते दुर्बोध समजत असतात. एकाकी तर गोष्टच काय आहे, त्यापासून धर्म जसे सूक्ष्म विषयाचा निर्णय करण्याचा ही परिषद व्यापार अनेकांची गोष्टीची अपेक्षा होत असते आणि विशिष्ट पुरुषांची देखील अपेक्षा होत असते. कमीत कमी 10 पुरुषांची परिषद होत असते आणि सदाचार संपन्न 3 पुरुषांची आणि आत्मनिष्ठ 1 पुरुषाची देखील ही परिषद होऊ शकत असते. या कारणाने जर राजामध्ये अनुमान करण्याची कुशलता असेल तरी देखील याज्ञवल्क्याने विचारले की हे उचित आहे, कारण की पुरुषाचे विज्ञान आणि कौशल्याचे तर तारतम्य होणे संभव आहे, अथवा पुरुषाच्या बुद्धीचे अनुसरण करणारी ही श्रुती ही आख्यायिकेच्या निमित्ताने अनुमान मार्गाचा उल्लेख करून आम्हा स्वयंच बोध करत आहे. यामध्ये राजा अथवा मुनी कोणास देखील बुद्धीची कुशलता ही अभिप्रेत नाही, तर ती प्रत्यक्ष ज्ञान अपरोक्ष पद्धतीने ज्ञान प्राप्त होणे हा त्यातला मुख्य गाभा आहे. तेव्हा अनुमान हे पर्याप्त नाही आहे, हे या ठिकाणी सांगायचं आहे. केवळ अनुमानाने ब्रह्मतत्वाची संबंध प्रतीती होणे असंभव आहे. जनकाच्या या अभिप्रायास जाणणारे होणारे याज्ञवल्क्याने देखील देहादीचे व्यतिरिक्त आत्मज्योतीचा बोध करण्यासाठी जनकास व्यतिरिक्त ज्योतीचे प्रतिपादक लिंगच दाखविले आहे. असे की हे सम्राट, तो प्रसिद्ध आदित्य ज्योतिवाला आहे असे त्याने सांगितले. अशा प्रकारे की आदित्य ज्योतिवाला आहे, तर त्यावर दाखवत आहेत की हा प्राकृत पुरुष जो आहे तो आपल्या अवयव संघात व्यतिरिक्त नेत्रेंद्रियाच्या अनुग्राहक आदित्याच्या द्वारेच बसतो आणि इकडे तिकडेचे क्षेत्र या जंगलामध्ये जात असते. तेथे जाऊन कर्म करतो आणि जसे गेला होता तसेच वापस देखील येतो. पुरुषाचे अत्यंत व्यतिरिक्त ज्योतिष्ठीची प्रसिद्धी ही प्रदर्शित करण्यासाठी येथे अनेक विशेषणे दिल्या गेल्या आहेत आणि अनेक बाह्य अनेक ज्योतीचे प्रदर्शन हे लिंगाचे अव्यभिचारित्व प्रदर्शित करण्यात आले आहे. तेव्हा जनक त्याला पूर्णपणे त्याला ही गोष्ट मान्य करतो आणि जनक असं म्हणतो की ही गोष्ट मात्र ही अशीच आहे. आणि इथे हा दुसरा मंत्र संपतो, म्हणजे ही आदित्य ज्योतीचा विषय संपतो. त्याच्यानंतर आता पुढचा जो भाग आहे तो म्हणजे हा तिसरा मंत्र आहे आणि दुसरी ज्योत म्हणजे चंद्रज्योतीवरचं विवेचन आहे. ते आपण पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी श्री समर्थ स्वामी महाराज. समर्थ महाराज की जय.